शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151व्या सत्यशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः। खराट संभाजी, जन्म 5/1/1965। डॉक्टर संभाजी शिवाजीराव खराट यांचा जन्म मौजे गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना येथे 5 जानेवारी 1965 रोजी झाला। डॉक्टर संभाजी खराट यांचं मूळ गाव गोंदी असल्यानं त्यांचे मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण गोंदी येथेच झालं। पुढे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून उच्च विद्या विभूषित झाले। BA BJ MJ। पुढे त्यांनी दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या पत्रकारितेवर प्रबंध लिहून PhD पदवी प्राप्त केली। दरम्यान 1992 मध्ये औरंगाबाद येथे त्यांचा विवाह सत्यशोधकी विवाहामध्ये संपन्न झाला। आयुष्याच्या उमेदवारीचा प्रारंभ त्यांनी दैनिक मराठवाडा आणि दैनिक तरुण भारतमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत राहून केला। पुढे कोल्हापूर आणि रत्नागिरी येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून ते शासकीय सेवेत रुजू झाले। 2010 सालापासून ते महाराष्ट्र शासनाच्या वतीनं प्रसिद्ध होणाऱ्या लोकराज्य या नियतकालिकाचे कार्यकारी संपादक आहेत। डॉक्टर संभाजी खराट शासकीय नोकरी सांभाळून नियमित सत्यशोधक समाज संघटन चळवळीत सहभाग नोंदवितात। महात्मा फुले आणि सत्यशोधक जलसे 1990, सावित्रीबाई फुले 1994, शेतकऱ्यांचा कैवारी 1994, महात्मा फुले यांचा सत्यधर्म 1996, महात्मा फुले आणि निर्मिक 15 जून 1999, सत्यशोधक चळवळ वाटचाल आणि चिकित्सा जुलै 2005 आदी त्यांचे सत्यशोधक ग्रंथ प्रकाशित झाले आहेत। सत्यशोधक पत्रकारिता हा त्यांचा आगामी सत्यशोधक ग्रंथ असून मराठी मुलखातील संपादकांची त्यांनी या ग्रंथात दखल घेतली आहे। दरम्यान 7 व 8 मे 2010 रोजी संपन्न झालेल्या गेवराई जिल्हा बीड येथील 7व्या सत्यशोधकी साहित्य संमेलनात त्यांची प्रकट मुलाखतही झाली होती। या मुलाखतीत त्यांनी सत्यशोधक चळवळ आणि सत्यशोधक वाङ्मयाची मूलगामी चिकित्सा केली होती। पुढे 22 व 23 फेब्रुवारी 2013 रोजी लातूर येथे संपन्न झालेल्या 8व्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं। आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सत्यशोधक साहित्यावर मूलगामी विचार मांडले। खरात सदाशिवराव महादजी, सुमारे 1910 ते 2003। बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ सत्यशोधक पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या सत्यशोधकी विचारानं प्रभावित झालेले मौजे जांभोरा तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील डॉक्टर सदाशिवराव खरात यांचा जन्म जांभोरा येथे सुमारे 1910 साली झाला। चिखलीतून इयत्ता 6वी पास झाल्यानंतर त्यांना त्या काळी देवी डॉक्टराची नोकरी मिळाली। सरकारी कर्मचारी असल्यानं उघड नाही, पण भूमिगत राहून सी पाटील आणि आनंद स्वामींच्या कार्यात त्यांनी सहभाग नोंदविला। जांभोऱ्यात आनंद स्वामींचे वास्तव्य असताना बऱ्याच वेळेस ते सदाशिवराव खरातांकडे थांबत असत। पंढरीनाथ पाटलांच्या सूचनेवरून विवाहित कन्या विमलबाई इंगळे यांना त्यांनी अमरावती येथे शिक्षकाच्या ट्रेनिंगसाठी पाठविले। पुढे या विमलबाई इंगळे यांनी देऊळगाव नगर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले। डॉक्टर सदाशिवराव खरात यांचे 2003 साली निधन झाले। संदर्भ सौ विमलबाई इंगळे यांची मुलाखत देऊळगाव राजा। खाजोने सूर्यभानजी सखारामजी, मृत्यू ऑक्टोबर 1950। सत्यशोधक सूर्यभानजी खानोजे आकोड जिल्हा अकोला येथील रहिवासी होते। सूर्यभानजी खाजोने यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी विदर्भातील पहिली सत्यशोधक शाखा करसगाव येथे इसवी सन 1900 मध्ये स्थापन होत असताना ते या प्रसंगी उपस्थित असावे असे दिसते। या बैठकीपासून प्रेरणा घेऊन ते सत्यशोधक विचार प्रवाहात आल्याचं दिसतं। 28 व 29 डिसेंबर 1922 रोजी अखिल भारतीय माई शिक्षण परिषदेची 12